नमस्कार मित्रांनो. दूध व्यवसायामध्ये दुधाबरोबरच आता गोमूत्राला सुद्धा भाव मिळणार असून प्रति लिटर 10 रुपयाप्रमाणे गोमूत्र हे यूपी सरकार म्हणजे उत्तर प्रदेश सरकार हे खरेदी करणार असून त्याबाबतचा शासन निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे. यामध्ये 300 महिलांचा आणि 10 गावाचा समावेश करून पहिल्या टप्प्यात 10 रुपये प्रति लिटर याप्रमाणे गोमूत्राची खरेदी करण्यात येणार असून त्यापासून औषधी बनवण्यासाठी हे गोमूत्र वापरण्यात येणार आहे. याचा विस्तार हळूहळू राज्यभर आणि त्यानंतर देशभर करण्यात येणार असून यापुढे गोमूत्राला सुद्धा आता चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील बुलंद शहरात 10 रुपये प्रति लिटर दराने गोमूत्र खरेदीचा पायलट प्रोजेक्ट आता सुरू करण्यात आला आहे. FPO द्वारे 15 गावातून रोज 500 लिटर गोमूत्र एकत्र करून औषधं तयार केली जाणार आहेत. या योजनेत 300 महिलांना शेअर होल्डर बनवून रोजगार दिला जाणार आहे. उत्तर प्रदेशात बुलंदशहर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या व्हिजन अंतर्गत गो संरक्षण, सेंद्रिय शेती आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी FPO द्वारे 10 रुपये प्रति लिटर दराने गोमूत्र खरेदीचा पायलट प्रोजेक्ट सुरू झाला आहे. या प्रयोगाला अनेक भागात लवकरच लागू केला जाणार आहे. बुलंद शहराच्या स्याना तहसील नरसय्या गावात डॉक्टर प्रवीण यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी उत्पादक संघटनेने हा प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत 15 गावांना जोडून गोमूत्र डेअरी आणि स्थानिक केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या व्यवस्थेचा माध्यमातून सध्या प्रतिदिन 500 लिटर गोमूत्र एकत्र केले जात आहे. भविष्यात खरेदीचा दर वाढवून 20 रुपये प्रति लिटर केला जाण्याची योजना आकारास येत आहे. गोमूत्राला एकत्र करता यावे यासाठी गावात 200 लिटर क्षमतेचे विशेष टँक लावण्यात आले आहेत. या पशुपालकांना उत्पादन विकण्यासाठी दूरवर जाण्याची गरज नाही, गावातच सुविधा मिळणार आहे. स्थानिक पातळीवर ही सुविधा उपलब्ध झाल्याने गावकऱ्यांना आणि विशेषतः महिलांना या योजनेशी जोडणे सोपे झाले आहे. एकत्रित केलेल्या गोमूत्रापासून विविध जडीबुटी मिसळून शेतीसाठी उपयोगी आणि रसायनमुक्त औषधे तयार केली जात आहेत. तयार झालेल्या उत्पादनांना समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवले जात आहे. गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्याम बिहारी गुप्ता यांच्या मते हे मॉडेल रासायनिक उत्पादकांना पर्याय देण्यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे. या संपूर्ण आर्थिक मॉडेलमध्ये ग्रामीण महिलांची भूमिका महत्वाची ठरली आहे. सुमारे 300 महिलांना या मोहिमेत जोडून शेअर होल्डर बनवण्यात आले आहे. गोमूत्र संग्रहण करण्यात सहकार्य केल्यानंतर महिलांना प्रति लिटर 2 रुपयाचे थेट कमिशन हे दिले जाणार आहे. या योजनेने महिलांना गावात राहून नियमित आणि अतिरिक्त उत्पन्नाचे एक नवे साधन मिळणार आहे. तर अशी ही योजना उत्तर प्रदेश सरकारने सध्या चालू केली आहे. हळूहळू ती योजना त्या यूपी राज्यात पूर्ण राज्यभर राबवण्यात येणार असून जर ती यशस्वी झाली तर ही योजना देशभरात राबवून देशभरातील गायीचे गोमूत्र हे गोळा करून त्यापासून औषध आणि रसायने बनवून त्याचा वापर शेतीसाठी केला जाणार आहे, जेणेकरून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.